काय म्हणले बा, टू पार्टिकल्स ऑफ चार्ज Q1, Q2 are placed as shown in figure. At what point away from Q2 on x-axis can be proton be placed? Proton P placed so that it is in equilibrium. So that it is in what? Equilibrium. Okay? आणि ते डिस्टन्स विचारलं, ऍट व्हॉट पॉइंट डिस्टन्स इज इन टर्म ऑफ एल विचारलंय, 2L 3L असं विचारलंय. प्रॉब्लेम अवघड आहे, क्लिअर करूया. कस काय दिलं ते रिप्रेझेंट करूया परत एकदा. पहिल्यांदा एक सिस्टीम आहे आणि या सिस्टीम हे ड्रॉ करा. यामध्ये काय अंडरस्टँडिंग नाही, ड्रॉ करा माझ्याबरोबर. दोन चार्ज आहेत, एक आहे प्लस Q1 आणि दुसरा प्लस Q2. नाही, हे असं मिसगाईड करण्यासाठी फिगर बघितला तर मिसगाईड करण्यासाठी आहे. Q1 किती आहे? Q1 आहे 8Q. एक 8Q आहे आणि दुसरा मायनस 2Q आहे. बरोबर, -2Q आहे. इज इट राईट? आता ऍट व्हॉट पॉइंट अवे फ्रॉम Q2 म्हणजे याला आपण ए म्हणूया पॉइंट. ए Q1 आहे अँड बी इज ऍट Q. या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे? एल आहे. बरोबर. त्याने काय म्हटलंय की ऍट व्हॉट पॉइंट एक चार्ज ठेवलाय, प्रोटॉन. चार्ज किती आहे? पी. एक चार्ज ठीक आहे, प्रोटॉन. ही किती डिस्टन्स वर आहे? आपण ऍझ्युम करूया एक्स डिस्टन्स. ऍट व्हॉट पॉइंट अवे फ्रॉम Q2 ऑन एस ऍट डी एस दॅट इज इन इक्विलिब्रियम म्हणलंय. म्हणजे काय? ऍट पी, प्रोटॉन ऍट पी आर इन इक्विलिब्रियम, प्लेस इन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम ऍट रेस्ट आहे असं म्हटलंय. याचा अर्थ काय? तर रेस्ट म्हणजे काय? नेट फोर्स 0. म्हणजे ह्या प्रोटॉनवर किती इलेक्ट्रिक फील्ड कुठली ऍक्ट करणार? एक इलेक्ट्रिक फील्ड ऍक्ट करणार, कुठली? ईए. एक असणार आहे ईए अवे फ्रॉम पॉझिटिव्ह, राईट? दुसरी -2Q अट्रॅक्ट इट, +2Q +8Q काय करणार? रिपेल करणार आणि -2Q काय करणार? अट्रॅक्ट करणार. बरोबर की नाही? मग -2Q ची डिरेक्शन कुठे आहे? ईबी. -2Q ची डिरेक्शन कुठे दाखवला मी? राईट की लेफ्ट? +8Q ची मी राईट दाखवलंय. मग लेफ्ट का दाखवाय? तर निगेटिव्ह साठी अपोज नाही, निगेटिव्ह साठी एरो कुठं असतोय? टुवर्ड्स. पॉझिटिव्हला अवे, निगेटिव्हला टुवर्ड्स. ही झाली ई बी. मार्क करा. ई आणि ई बी मार्क करा. हे सगळ्यात महत्वाचं.
आता टू सॉल्व प्रॉब्लेम काय दिलंय, प्रोटॉन इन इक्विलिब्रियम, बरोबर आहे. असल्या प्रोटॉन इज इन इक्विलिब्रियम, प्रोटॉन इज इन इक्विलिब्रियम असल्या that is net charge result काय 0. मग ह्या दोघांचा रिझल्ट कसा फाइंड करायचा, EA मायनस EB. मायनस का घेतलं, मायनस का घेतलं, एक राईट आहे, सिंपल साइन कन्व्हेन्शन, राईट पॉझिटिव्ह लेफ्ट निगेटिव्ह. अंडरस्टूड. आता मी E आणि EB ची व्हॅल्यू लिहितो. ए ची व्हॅल्यू काय, के कॉन्स्टंट, बरोबर आहे की नाही. चार्ज किती आहे, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज किती आहे 8Q, डिवाइड बाय डिस्टन्स फ्रॉम P x प्लस L चा स्क्वेअर. इज इट राईट, बरोबर. एस P प्राईम डिस्टन्स मायनस के चार्ज किती आहे -2Q घ्यायचं नाही. आपण ज्यावेळी लाईन आणि ॲरो यूज करतोय, आपण लेफ्ट यूज केलं का नाही, लाईन अँड ॲरो यूज केले का नाही, त्यावेळी तो प्लस येणार. म्हणजे जे ऑलरेडी फक्त मॅग्निट्यूड घ्यायचं आहे, डिरेक्शन यूज केल्या मायनस साठी ऑलरेडी, मग ते मायनस मायनस प्लस होईल. हे कळाल काय, आपण प्रत्येक गोष्ट लिहू शकत नाही. डिवाइड काय येणार, ह्या -2Q पासून डिफरंट डिस्टन्स किती, -2Q टू D डिस्टन्स किती येणार, P x स्क्वेअर इज इक्वल टू 0. बरोबर झालं. मॅथमॅटिक्स सॉल्व करायचं फक्त आता. हा हे किती येईल बघा, हे के 8Q डिवाइड बाय x प्लस L चा स्क्वेअर आणि इज इक्वल टू के 2Q डिवाइड बाय x स्क्वेअर, बरोबर. आता कॅन्सल काय होईल, के स्क्वेअर Q Q और 2Q आणि 8Q मध्ये राहिलं काय 4, डिवाइड होत आहे. म्हणजे बघा, मी आता इकडे घेतो, एक्स स्क्वेअर लेफ्ट साइडला घेतो, 4x स्क्वेअर इज इक्वल टू x प्लस L स्क्वेअर. नेक्स्ट तुम्ही काय करणार सांगा, मॅथ्स आहे म्हणून फिजिक्स अवघड आहे. फिजिक्स मध्ये मॅथ न्यूमेरिकल आहेत, फिजिक्स मध्ये थेरी आहे. हा कसं कॉल करणार, कोण सांगते बघूया. नेक्स्ट स्टेप माझी काय पाहिजे, एक्स स्क्वेअर, काय गरज नाही, स्क्वेअर रूट घ्या, दोन्ही साईडला स्क्वेअर आहे की नाही, म्हणून तर विचारलं. दोन्ही साईडला स्क्वेअर आहे म्हणून 2x इज इक्वल टू x प्लस L. गॉट इट. and 2x minus x is equal to what, L. x किती आलं, L. x is L. मग असं एक एकदा असतं. मी जे सोल्युशन पाठवलं तुम्हाला कळेल, सोल्युशन त्यांनी केले, and the answer of this question is not mentioned in the option. ओके, सो आन्सर काय येते, का कसं सॉल्व केला प्रॉब्लेम, इज इट क्लिअर. सो या प्रॉब्लेमचं ऑप्शन नाहीये. असे काही न्यूमेरिकल असतात जे मार्क्स देतात फुल. मागच्या वेळी